नाही वाढले तू रेट वाढले कशामुळं? कशामुळे आता हे दूध ते उन्हानं निघत नाही ना जास्त. हा बरं. आणि शेतकऱ्याची म्हणजे लोकांची दुधाची मागणी वाढते. हो, दूध म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये चहाला दूध मिळत नाही. सकाळी सकाळी माझ्या घरी 10 माणसं येऊन बसतात दुधाला. वरवेवाले दूध नेलं तर ते आम्हाला चहा पिऊ देत नसतात, चहा सुद्धा पिऊ देत नाही. बरं. हा मामा दूध काय झालं हं. आता ते त्याला चारा पाणी केलं तर दूध निघेल ना. ओके. आता या उन्हाळ्याचा असा अवघड आहे. बरं. कुठली म्हैस आहे तुमची? कुठली नाही, ही म्हैस आहे का? म्हशी घ्यायला आले का तुम्ही? हा, म्हशी घ्यायला आलो. बरं. सध्या कसा आहे रेट? सध्या रेट लय जास्त आहे. रेट म्हशीची भलतच रेट आहे जास्त. बरं. 20,000 वाढ आहेत म्हशी माहिती. कशामुळे बरं? हे दुधामुळं हं. दुधामुळं सध्या उन्हाळ्याचा चारा कमी, पेट जास्त चाऱ्यामुळं थोडं जास्त आहेत, महागे आहेत. बरं. महाग आहे म्हणजे रेट हाय आहे. एकदम लाख मागे 20,000 10,000 जास्त महाग आहे समजा. बरं. म्हशी कधी म्हशीचे रेट कधी कमी असतात? आपल्या दिवाळीच्या पिरियडमध्ये हं? दसरा पोळा, दसरा पोळ्या त्या पिरियडमध्ये थोडं कमी राहते रेट. आता इथून थोडं वाढणार असेल जास्तीत जास्त. बरं. असं आहे. तुम्ही कुठे घेतल्या मला दाखवा बरं. कोणत्या घेतल्या? या डावणी दाखवा त्याला बघू आपण. 2 म्हशी घेतल्या का तुम्ही? हो दूध व्यवसाय आहे का तुमचा? हा, दूध व्यवसाय आहे. बरं. म्हैस घेतले का रोड? हे वगैरे घेतले 2. कोणत्या घेतल्या? ये नको आला का ते सांगू येतं ना की हं. येतो. हे 2 घेतले का? हो, लागणार काय किमतीला घेतले? ते 2 घेतले बघा 1,40. 1,40 ला. हो, कोणाकडून हे घेतले? 5 आहेत. कोणाकडून? ठीक आहे. व्यापाऱ्याकडून का? हो, व्यापारी. काही गॅरंटी वगैरे दिली? हो, गॅरंटी काय 4-4 महिन्याची गॅरंटी देत. 4-4 महिन्याचे गाभण आता का? हो, गाभण आहेत. 2 म्हशी कितीला? 1,40. 1,40 ला. किती वेळ येतात म्हशी आता? तिसऱ्या दुसऱ्या आहे. पाष्ट्यामध्ये पाष्टी म्हशी हा, म्हणतात. 5 गाभण आहे. आता काय दूध वगैरे चालू आहे की? हिचं 21 दूध चालू आहे, 21 बंद आहे. बरं. तिचं किती दूध चालू आहे? हिचं 2-2 समजा 2-2 आहे. बरं. चेक करून घेतलं हो, तुम्ही? चेक केलं डॉक्टर साहेब डॉक्टरला केलं. बोलून? हो, डॉक्टर केलं. 1,40 ला म्हणजे समाधानी रेट बरे. हा, समाधान रेट आमच्या समाधानी पटले पण घेतले, पळाय करता घेतले समाधान. बरोबर. अगोदर घरी काय म्हशी आता? आहेत घरी आहेत. कोणाकडून घेतला? त्यांच्याकडून का? हो, त्यांच्याकडून. त्याला सांगा बाय. माईक दे. माईक दे. माईक दे. आता हे 2 म्हशी तुमच्याकडून घेतल्या? हो, आमच्याकडून घेतलं. बरं. 1,40 ला 2 म्हशी. 1,40 ला दिले. बरं. चेक करून दिल्या 5-5 महिन्याच्या. 1,4ची 1,5ची. बरं. हा. तर तुम्ही व्यावसायिक व्यापारी आहात? हा, व्यापारी. किती दिवसापासून व्यवसाय करता? आम्ही पप्पा लय दिवसापासून करतात. आम्हालाच आता 22-23 वर्ष झाली. बरं. कुठले तुम्ही? अर्धापूरचे. हा. करतो बरोबर. तुमचं नाव काय दादा? माधव मोरे, कुठले तुम्ही? त्रिकुटचे. हा? त्रिकुट, तालुका जिल्हा नांदेड. तालुका जिल्हा नांदेड. बरं. व्यवसाय व्यापारी की शेतकरी? व्यापारी. बरं. तुमचा व्यवसाय आता किती वर्षापासून करतो? हे व्यवसाय बघा 8 वर्षापासून आहे. बरं. कुठून आणता म्हशी तुम्ही? घोडेगाव, हं. धुळा, गुजरात. बरं. प्रत्येक बाजारामध्ये राहता का तुम्ही? हा, प्रत्येक बाजारात. बरं. आता एकूण किती म्हशी आता विक्रीसाठी? आता हे 8 म्हशी आता. 8 म्हशी. बरं. काय मुनाफा काय द्यायला होईल? मुनाफा भेटते कोणतीला 4,000, कोणतीला 1,000, 2,000, समजा कोणतीला 5,000 बरं. असं आहे. सांगा बरं आता हे काय किमतीची आता म्हशी तुमच्या देण्यात यायची? आता ही 1,10,000ची आहे. हं. हम्म. आल्यानंतर शेतकरी काही कमी जास्त करू शकता? हो काय आता त्याच्या आता राईट किंमत सांगलो तुम्हाला. बरं. हा. किती वेळ येत आहे म्हैस? हा, किती वेळ येत आहे म्हैस? आता ही दुसरी आहे ना. याच्या खाली वरची काय किमतीची आहे? ती समोरची 1,40,000ची आहे. त्याच्या समोरचे सगळे? त्याच्या समोरची 1,20,000ची आहे. बरं. 1-2 म्हशी थोडं फिरून टाकत आहे इकडे. हो, दागी दाखवायला हवं. हिला सोडा. फिरून दाखवले का? ही काय किमतीची आहे म्हैस आता? दाखवली. ही 1,30,000ची. 1,30,000. फायनल किती पर्यंत होऊ शकतो? फायनल 1,20 पर्यंत. 21 पर्यंत. हां बरं. हां. ही ही 1,40,000ची आहे. 1,40,000. फायनल? फायनल 1,30,000. वेळाला किती वेळ आहे? हां, विलेली आहे वगैरे. विलेली आहे का? हां, आता हे सगळे तिला 6 लिटर दूध आहे आता. बरं. हां, काही दुसरी बोली वगैरे सडाची अंगाची? नाही काही टेन्शन नाही. नंबर 1 म्हैस आहे.
बरं हा नाही तरी तुम्ही देता का तसं गॅरंटेड वगैरे? हा देता गॅरंटी देता हिला 6 लिटर दूध आहे इकडे. तर कोणी इथं जर डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आलं तर चांगल्या खात्रीला एक म्हशी देऊ. हा खात्रीने देऊ. बरं नंबर 1 म्हशी देऊ. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97 63 12 97 44 59 44 59 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो. बरं. कुठून आले मामा तुम्ही? देगावून आलो. कुठं गाव तालुका कोणता? अर्धापूर तालुका बरं. देगाव. बरं म्हशी घ्यायला आले का? हो म्हशी गेला अगोदरच्या काय म्हशी वगैरे तुमच्या? आहे ना 5 म्हशी आहेत. बरं दूध कुठं टाकता तुम्ही? हा दूध कुठं देता? दूध आम्ही दूधवाल्या गावात देतात, डेअरी नाही गावात. बरं येळेगावला डेअरी आहे. बरं हो. आता किती म्हशी खरेदी करायला आले? आता 2 करायचे आता. 2 म्हशी. हो दूध व्यवसाय खरंच चांगला वाटतो का? उत्पन्न आहे का त्याचं? आहे ना. बरं मालाला मोल करावंच लागते. हा बरं म्हशीला चारा टाकावं लागते, त्याला दूध काय फुकट निघत नाही, धंदा करावं लागते, शेण काढावं लागते, त्याला अनेक पर्याय का. हा बरं तर आता लोक म्हणतात आपल्या भावाला हमी भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, वेगवेगळे शेतकरी शेती पिकामध्ये परेशान होतात. तर खरंच दूध व्यवसाय केला तर उत्पन्न आहे का? हो आहे ना. बरं दुधात पण त्याच्यासाठी कष्ट करावं हा लागतं. कष्ट तर करावंच लागते. आपला सोयाबीनला कष्ट केले तरी बी ते भाव नाही, काहीच नाही. दुधाचं तरी कसं तरी बरं होते. बरं हो तर काय रेट तुम्ही दूध देता? आम्ही 60 रुपये लिटर. दूध वाल्याला बांधून का? हो बांधून. तर सध्या आता रेट कसे वाटतात? म्हशीचे रेट जे आहेत बाजारामध्ये हा ते कशा प्रकारे? नाही नाही म्हशीचे रेट टाईट आहेत. हा टाईट आहेत. टाईट म्हणजे जास्त रेट, मालाला मोल. मालाला मोल. हा पण तरी रेग्युलर पेक्षा काय रेट वाढले की कमी आता? नाही वाढले तू रेट. रेट वाढले हा. कशामुळं? कशामुळे आता हे दूध ते उन्हानं निघत नाही ना जास्त. हा बरं आणि शेतकऱ्याची म्हणजे लोकांची दुधाची मागणी वाढते. हो दूध म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये चहाला दूध मिळत नाही. सकाळी सकाळी माझ्या घरी 10 माणसं येऊन बसतात दुधाला. वरवेवाले दूध नेलं तरच ते आम्हाला चहा पिऊ देत नसतात, चहा सुद्धा पिऊ देत नाही. बरं हा मामा दूध काय झालं. हा. आता ते त्याला चारा पाणी केलं तर दूध निघेल ना. ओके आता या उन्हाळ्याचा असा अवघड आहे. बरं तर त्याच्यामुळे आता लोकांची मागणी वाढल्यामुळे तुम्ही म्हैस घ्यायला. हो बरं कितीपर्यंत म्हैस घेऊ आम्ही? म्हैस घ्यायची आपल्याला 1 लाख रुपये. 1 लाखामध्ये एक का? एक एक म्हैस व्यायचीच माझ्याकडे 5 म्हशी आता. बरं हो पाष्ट्या म्हशी काय लोक घेतात? पाष्ट्या चांगल्या की हे चांगल्या? नाही इलेली कशी ऐकत, इलेली ऐकत नाही ना. बरं कमी किमतीमध्ये भेटतात पाष्ट्या? कमी किमतीमध्ये मिळतात. मग 2 महिने दूध देतात, उडून जातात. काय घेण्यात अर्थ आहे? अर्थ नाही. तुम्हाला दुधाची आवश्यकता? आपल्याला दुधाची आवश्यक कमीत कमी 5-7 महिने तरी दूध द्यायला पाहिजे आपल्याला. बरं हा कमीत कमी दुधात भरपूर. कुठली म्हैस बघल्या तुम्ही आता? पटली कुठली होती तुम्हाला म्हैस? आता बघावलं समजा. आता बरं आता मुलगा आहे तिकडे, मुलाला आणून सण्या म्हैस दाखवतो. एक पटली. कुठली पटली तुम्हाला? दाखवलं काय कुठं आहे? हे काय हे आहे ही म्हैस पटली का तुम्हाला? हा. गावरान आहे वाटते. गावरान. बरं कितीला मागल्या याला? भागली काय नाही, ते धन्य नाही. मग ते माझं मन बसलंय. हा पण ते मुरा म्हैस चांगली बनतात दुधाला. ही कशी? मुरा हात माझ्याकडे समजे हात. हं. हा चारा घातला तर मुराय देते आणि कोणती चुराय देते. हं. मालाला मोल मी सांगलो ना, दूध काय फुकट निघत नाही. हं. हा त्याच्यासाठी आज खलीचं काय भाव झाला खलीचा? 2200 रुपयाला पोत झाले. हं. हा बरं तर त्याच्यामध्ये आपल्याला खाद्य दिलं तर दूध मिळतं. कुठलीही जात राहू द्या. हो ना. जातीहून काय नसते. काही नाही. बरं त्या मुराला गावरानच ऐकत नाही. कशामुळं? ऐकत नाही गाव. खाली घातली घेतात. किती म्हशी विक्रीला आता तुमच्या? आमच्यापाशी 25-25, 30-30 बी राहतात. बरं आता किती विक्रीला आता? 10-12 राहतात. बरं सांगा बरं कुठली म्हैस काय किमतीला देणार आहात तुम्ही आता? आता ही गुजरातची आहे. बरं 2,51,000. हिला थोडं फिरून दाखवता? हो सोडून दाखवू शकता. 2,51,000. बरं किती आहे त्याची म्हैस आहे? दुसरं नाही. बरं ही जापर जातीची. बरं तिची काय गॅरंटेड वगैरे? गॅरंटी वगैरे काहीच नाही. खाऊ घालणे दूध काढणे गॅरंटी काही नाही. कोची नाही. तुम्ही बोलून बरं आम्ही आणलेली आहे हां आणि आम्ही विक्री करणार. बरं तू जे बी खरेदीदार खरेदील हां जसं खाऊ घातलं तसं दूध देईल. बरं आमची गॅरंटी काहीच नाही. अंग बाहेर येण्याची असं काही? अंग बाहेर येत असेल तर आणायची, येऊ घालता, येऊ घालून पुन्हा वध देता तुम्हाला आम्ही. डिलिव्हरी करून देता. बरं हो तेवढी गॅरंटी आहे. हो बाकी दुधाची वगैरे बाकी दुधाची वगैरे काही नाही. बरं
ते समोरची काय किमतीची आहे? प्रत्येक म्हशी काय किमतीची आहे आता मला सांगा हिची 160 म्हणाले. बरं. 160. दूध किती आता म्हणजे अंदाजित काही? अंदाजा काही सांगू शकत नाही, सपशेल खोटा अंदाज. बरं. आता लोक अंदाज सांगतात एवढी देते तेवढी. ते सांगणारे अतिशहाणे असतात, हम्म. काही सांगतात काही करतात, खोटं बोलतात. हम्म. जे आहे ते हे आहे, इथं पायाचं घेऊन जायचे, हम्म. दात डोळे बघायचे, थानं फोडायची आणि घेऊन जायचे. हे किती आहे त्याचे? हे तिसरं नाही, कुठून आणलेला माल आहे? हे माल घोडेगावचा आहे. बरं. हे समोरची ही घोडेगावचीच आहे. हे काय किमतीची आहे? हिचे सांगितले 41. बरं. आता हे विलेली आहे का? विलेली ही आहे. वियाची आहे का? ही गाभण आहे. किती महिन्याची गाभण? हे इथे आता 8 रोजात. बरं. हो. हा, समोरच्या काय रेटच्या आता म्हशी आता इकडल्या? ही धुळ्याची आहे. बरं. काय किमतीला ते? इथे 1.5 लाख 1.5 लाख. आल्यानंतर म्हणजे शेतकरी थोडं कमी जास्त करून देऊ शकतो. घेऊ शकते, कमी जास्त बोलू शकते, त्याला अधिकार आहे बोलण्याचं. बरं. शेतकऱ्यानुसार अगोदर थोडं रेट सांगावंच लागते. हा, आम्हाला ठराविक किंमत सांगायची, त्यांना मागण्याचा अधिकार, आम्हाला सांगण्याचा अधिकार. हो. आणि मध्यस्थिती जे बी परके आहे त्याला समजते, त्यांना मागितली त्या हिशोबावर सौदा होणार, पैसे घेणार, म्हैस धरून देणार. बरं. किती वर्षापासून व्यवसाय करता तुम्ही? हे 15 वर्षापासून मी करतो हम्म. आणि 20-25 वर्षापासून हे देशाई करतात, म्हणजे आमचे बॉस. बरं. दररोजच्या किती होता? एका बाजारला किती म्हशी विकता अंदाजे? आमच्या जो 25 बी राहतात, 30 बी राहतात, 20 राहतात, 18 राहतात, 15 राहतात. कारण आमचा घरून बी इतकाच व्यवसाय जोरात चालते की आम्ही घरूनही माल विकतो. बरं. घरी यायचं म्हणलं तर कुठे यावं लागेल तुम्हाला? काबरा नगरला यायचं, युनियन बँके पैसे. बरं. देशमुखचं शेड म्हणल्यावर कोणी सांगते. बरं. मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा. माझा 9665 73 16 20. एका बाजारामध्ये अंदाजित किती म्हशी विकल्या जातात? समजा 20 असेल तर 10 म्हशी विकल्या 15 विकतात, 20 विकतात, दुसऱ्या 2-4 घेऊन विकतात, कवा 5 विकतात, कवा 7 विकतात. मार्केटनुसार. मार्केटनुसार. आणि काय असे तुम्हाला लोक खात्रीशीर तुमच्याकडे येऊन शेतकरी सुद्धा तुमचे तयार हा, झाले आहेत? पुरे आमचे गॅरंटीचेच गिरायक आमचे पुरे. बरं. आमच्याकडे जे येणार, हं. आम्ही काही महिना 2 महिने पैसे ठेवणार, खात्रीचे येणार, हं. विश्वासू गिरायक. बरं. आता कोणी आलेलं आहे का? तुम्ही म्हशी यांच्याकडे खरेदी करायला आले का कोणी तुमच्या? हा, यांना मागितली होती, ती म्हैस विकली आम्ही दुसऱ्याला. बरं. काय झालं यांचा शेतकऱ्याचा अनुभव तुमच्याकडे सांगू. कसं मामा, चांगल्या म्हशी देतात काय? हो चांगली. किती वर्षापासून म्हशी घेतात तुमच्याकडे? 7-8-10 वर्ष झाली घेतो. यांच्याकडून म्हशी घेतात? बरं. मग काय झालं आजच्या बाजारात तुम्ही घ्यायला आल्यानंतर म्हणजे विकली गेली का? सौदा जरासा थोडा जुळाला नाही समजा. बरं. पैसे बरं. तुम्ही म्हशी घ्यायला आले का? तर सध्या मार्केटचा रेट कसा आहे? कमी जास्त? मार्केट आता इथून आता मेघापर्यंत टाईटच राहणार. बरं. कशामुळं? म्हणजे आता उन्हाळा म्हशीची येण जास्त कमी होती. पोळ्या हा. तुम्ही दूध व्यवसाय करता का स्वतः? घरी किती म्हशी आता तुमच्या? घरी 4 आहेत आणखी. अजून 4 आता का? बरं. अजून वाढवायचा विचार आहे? वाढवायचे 4 आहे. दूध व्यवसाय कसा आहे? दूध व्यवसाय उत्पन्न आहे का? डेअरीमध्ये उत्पन्न आहे नसतं. डेअरी खायला बेजार वाटतं. बरं. आपला परपंच चांगला. मामा तुम्ही व्यापारी आहात का? हो. बरं. तर तुमचा व्यवसाय कुठून म्हशी आणता तुम्ही? कुठे विकता? आम्ही धुळ्याहून, गुजरातहून, हं. खामगाव, घोडेगाव. बरं. काय किमतीवर आणता? काय मुनाफा कितीवर विकता? असं काही? कच कोणती 10 देते, कोणती 5 देते, कोणती 7 देते, कोणती 8 देते. बरं. आता ठराविक नफा नसते तिच्यावर अवलंबून. बरं. एखाद्या वेळेस तोटा देखील होऊ शकतो. तोटा होऊ शकते ना. बरं. घाट जिथं नफा आहे तिथं घाटा बी आहे. रिस्कवर व्यवसाय. हो. बरं. तर मग आता तिथून म्हशी आणत असताना इथं समजा एका बाजारामध्ये जर विकल्या नसल्या तर तुम्ही कसं करता? घरी आम्ही घरून विकतो. हं. हो. तिला चारा पाणी सगळं? व्यवस्थित होते, चारा पाणी सर्व, दावण आहे, कुटी मशीन आहे. हं. हा, आमचं शेड आहे काबरा नगरला, जनार्दनराव देशमुख. बरं. तुमचं नाव काय आहे? माझं नाव चंद्रकांत आहे. चंद्रकांत अण्णा वगैरे सगळे? चंद्रकांत नामदेवराव कशी विक्रीला आहे का? हो एकरीला तुम्ही व्यापारी की शेतकरी? व्यापारी. व्यापारी. हो. बरं. आता सध्या किती विक्रीसाठी आलो? आकडे 2-4 म्हशी आहेत आता. बरं. 2-4. हो. कुठून आणता म्हशी आता तुम्ही? घोडेगाव, धुळे. बरं. हो. तर ही कुठल्या जातीची म्हशी आहे? मुरा? मुरा मुरा. बरं. तिला थोडं फिरून दाखवा बरं. याची काय रेट सांगाल तुम्ही? हिची 140 सांगालो, 121 ला ऐकली. 1-21 ला फायनल का? हा ऐकली. विकली का? कोण घेतली?
काय नाही मग घेतले त्याला सांग, तुम्ही घेतले का दादा? येणच घेतली टोपवाल्या मग हा, तुम्ही घेतले मामा? सांगा येतो. तुम्ही घेतल्या मामा म्हशी? कितीला घेतल्या? 21ला. बरं, अगोदर पासून त्यांचे काय संबंध वगैरे आहेत तुमचे की असं डायरेक्टच बाजारमध्ये येऊन घेतलं? बाजारामध्ये घेतली. ओळखीचे असं काय नाही? नाही बरं, काय गॅरंटी काय सांगली त्यांना? 5 म्हणजे 5 म्हणले का? काय सडाची किंवा कशाची गॅरंटी, अंग बाहेर याची? ते अंग त्याच्याकडे आहे. हे अंग आणायचं म्हणला महिन्यात म्हणले का? हा. कुठले तुम्ही? धोत्रा. बरं, सध्या कसे रेट आता? हाय रेट आहे कमी आहे? रेट बरे आहेत का? हो बरी आहे. बरं, दाखवा. तुम्ही पुढे लांब ओढा की माहिती लांब ओढून दाखवा किती तू कुठली म्हैस आहे तुमची? कुठली नाही, ही म्हैस आहे का? तुम्हाला आपण देईल काय किंमत सांगायला जाते? 1,70,000 रुपये. 1,70,000 का? काही गॅरंटेड वगैरे? गॅरंटी काय नाही, अंगाची गॅरंटी. बरं, दूध किती देते? दूध हिनं दिलेले पहिलं 6. आता किती आहे त्याची? दुसरा नाही. आज मी नांदेड येथे बाजार म्हशीचा बघायला आलो. रविवारचा बाजार प्रसिद्ध बाजार आहे आणि आज खूप महाग असं कडक बाजार चालू आहे आणि जास्त संख्येनं मोठमोठ्या म्हशी पण आलेल्या आहे. आणि गावरान कमी प्रमाण दिसायले. गावरान मुरा जातीचं खूप जास्त दिसायले प्रमाण. तर कसं आहे, बाजार हे चांगला आहे का? रेट मध्ये इथं कसं भेटते? रेट मध्ये जास्त आहे असं वाटायले मला. कशामुळे काही कारण आता? कारण दर जी म्हैस 50ला भेटेल की यांचा भाव 70,000 म्हणत आहे. बरं, कारण आता उन्हाळा लागत आहे, काही जणांकडे हिरवं राखे राहीना म्हणून बाजार भाव जास्त दिसत आहे. आणि इथून दुधाचे मागणी लोकांची वाढत जाते. हा, दुधाची मागणी वाढते, दुधाचे रेट पण वाढायले म्हणून जास्त प्रमाण वाढायले. बरं, आता तुम्ही किती, एक म्हैस घ्यायचा की 2 म्हशी? नाही नाही, मी बाजार बघायला आलो, म्हैस आता घ्यायला आले. घ्यायला नाही. तर अगोदर काय घरच्या म्हशी आता? हा, घरच्या म्हशी आहे. बरं, तुमचं शिक्षण काय झालं? माझं BSc झालेली आहे. BSc केमिस्ट्रीमधून नांदेडलाचे NSB कॉलेजला झाली आहे. तर आता तुम्ही दूध व्यवसाय करता का? नाही सर, मी गावाकडं आमच्या 2-3 म्हशी आहेत, ते 1-2 विकायच्या होत्या म्हणून बाजार कसा आहे म्हणून बघायला आलो. बरं, हा. तर दादा आता काही लोक आता नोकरीचं प्रमाण खूप कमी झालंय, बेरोजगारी सगळीकडे झाली, तर काही लोक म्हणतात दूध व्यवसायामध्ये आलं तर हा. चांगलं आहे का? हो, खूप छान तुम्हाला काय आहे. वाटते? खूप हे 1 नंबर तुम्ही म्हणलेलं खूप छान आहे. कारण धंद्याशिवाय पर्याय नाही, नोकरी तर नाहीच. मी आता स्पर्धा पेपरचा 2 वर्ष झाला अभ्यास करत आहे. कुठंच काही जागाच नाही की काय करणार. हे व्यवसाय चांगला आहे. हे म्हशीचं झालं, शेळी पालन झालं, हे 2 व्यवसाय खूप छान आहेत. 1.55 का? कितीला म्हणले दादा आता दाखलेली म्हैस तुम्हाला? 1.55. तुम्ही कितीला मागले काही? आम्ही 21ला. 21ला म्हणले तर काय होणार ते? ते आता काय 1.40ला द्यायचे म्हणणार. तर काही कमी करून तुमचं किती पर्यंत बसायचं? आमचं अजून 1.25 लाखापासून. 6 लाख. काय किती वेळ त्याची काय गॅरंटी काय सांग? दुसऱ्या दुसऱ्या वेळेस सांगलेलं आहे हा. का? बरं, सध्या मार्केट कसं आहे? रेट जास्त कमी दिसतात? काय तेजी आहे आता. तेज आहे का? सांगा थोडं कसं आहे सध्या मार्केट? चांगल्या मालाला कसं आहे, कसं आहे चांगला सध्या? माल भाव करूनच घ्यावा लागेल. जवळ धरा पूर्ण. हां, कसं आहे रेट सध्या? सगळं तेजीच आहे बाजार. बरं, तर अगोदर तुमच्याकडे आता दूध व्यवसाय वगैरे आहे का तुम्ही? दूध आहे ना, बरं, म्हशी आता अगोदर? आहेत. बरं, आता मारा इथं म्हशा घ्यायला आल्या का? हा, म्हशी घ्यायची. बरं, पाष्ट्या घ्यायचे की कुठल्या घ्यायच्या? काय गाभण इरेल्या. तर व्यापारी कसं होते, फसवणूक वगैरे असं होतं? नाही काही नाही. ढोर पटल्यावर कोणाची घ्यावं लागतं. हं. तर काय बघायला पाहिजे? चांगली दूध देणारी म्हैस कशी ओळखायची? चांगली जातीला म्हैस, कासोट्याला जातीवर म्हैस. काय मत आहे मामा, तुम्ही सांगा थोडं. काय म्हणता? कसं आता बाजारमध्ये कसं व्हायला, काय फसवणूक वगैरे? फसवणूक काय नाही, आपण बघून घ्यायचं. फसवणूक काय त्याला चांगलं आपण मार्केट बघून घ्यायची. किती व्यापारी? शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, व्यापारीच म्हणा की आता इथं म्हणजे व्यवसाय. हो, व्यवसायच आहे आमचा ते. बरं, हो. किती वर्षापासून आता हे करता तुम्ही? हे 44-45 वर्षापासून हो का धंद्यात. बरं. आणि खात्रीला एक नाही गॅरंटीड आहे ना माल. बरं,
हा हरियाणा गुजरातून माल येते. बरं. हिला सोड रे जरा बापू. कुठले मामा तुम्ही? वाडी हळ्याची वाडी. बरं. नाव तुमचं? पोलीस पाटील या नावानं ओळखीतात मला लोक. बरं. आता 40 वर्ष म्हणजे मार्केटमध्ये आहे फेमस. बाजार सुद्धा इथं आणलाय आम्ही. बरं. हा लय दिवसाचा व्यापार आहे. तुमच्या घरून म्हशी सुद्धा काही लोक घेऊन जातात. हो रजेला सोडून दाखवा टाकली. बरं ही म्हैस काय किमतीची आहे? याची ही वडील विलेली आहे का? हा हिलेली आहे. बरं. किती दूध देतात हे? आता हिला 10 लिटर चालू आहे. इकडे घे इकडे मैदानात घे. आता वासराला पाजून 10 लिटर चालू आहे हिचं. बरं. वासरू पाजून बरं. 10 लिटर दूध चालू आहे. बरं. हे 10 लिटर दूध. किती 10. आहे त्याची आता म्हैस? आता हे दुसऱ्या नाही. बरं. कुठून आणलेलं आहे तुम्ही? हे हरियाणाहून आलेली आहे. बरं. हरियाणाची प्युअर मुरा म्हैस हा आहे का? प्युअर मुरा प्युअर. त्या बाजारामध्ये जास्त हरियाणाच्या म्हशी आणलेल्या दिसत नाहीत लोक. तुम्ही हा चांगली- नाही आपली गाडी तिकडे चलते हरियाणाला. बरं. आता या हरियाणा. समोरच्या काय किमतीच्या आता? कोणती? हे 1.5 लाखाची होय. हे 1.5 लाखाची होय. बरं. आणि ही शेवटची 75,000ची होय. बरं. काही शेतकरी आले तर थोडंफार कमी- हा कमी जास्त होते ना भाव. बरं. हा 10-5 हजार रुपयाचा फरक. तुम्ही अजून काय त्याच्यामध्ये गॅरंटी अंग बाहेर? नाही सगळी गॅरंटी वॉरंटी आमचीच राहते. बरं. दुधाची गॅरंटी, अंगाची गॅरंटी, सगळ्या गोष्टीची गॅरंटी. बरं. हो आता सध्या तुमच्याकडे 4 म्हशी विक्रीसाठी हो आहेत हो का? हो 4. घरी काही माल विकते ना. बरं. घरी पण बराच माल विकते. सध्या मार्केट कसं आहे? रेट आता नाही आता वाढून आहे रेट. आल्या बरं. आता मालच भेटणं आलाय ना. उन्हाळ्यामध्ये थोडं नाही माल भेटत ना आलाय. बरं. कोटोर बी हिंडलं तर माल भेटणं आलाय. आणि दाम थोडा वाढला आता. आतापर्यंत थोडं कमी होतं पण आता वाढलं मार्केट. मोबाईल नंबर सांगा बा. 89 75 73 समोर 41 21. जर म्हशी घ्यायचं असलं तर हा तुम्हाला बिलकुल दर बाजारात संपर्क- तुम्ही भेटताय. बिलकुल संपर्क करायचा. या ठिकाणी धावून राहते आपली. बरं. मामा म्हशी घ्यायला आले का तुम्ही? हो आले हो मामा. बरं. कुठले तुम्ही? आम्ही कांजळा लोहा तालुक्यामधले. बरं. हा. कुठून इकडे म्हशी घ्यायला आले? हो तर कसा इथला बाजार म्हशीमध्ये चांगल्या रेटच्या म्हशी भेटतात का बाजारात? हो भेटतात ना. बरं. भेटू शकतात. आता एक म्हैस घ्यायला आले किती? आम्ही 4-5 घ्यायला आले ना. 4-5 म्हशी. हा आमच्याकडे दुधाचा व्यवसाय आहे ना. बरं. अगोदरच्या किती आता म्हशी काय? म्हशी 10 खायतात अगोदरच्या. बरं. हा तर दूध व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो? आता दूध व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न आहे का? हो आहे ना. हं. दूध व्यवसायामध्ये आपलं सगळ्या संसारचं भागतो, सगळ्या काही अडचणी भागतो. हं. हम्म. बरं. त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अगोदरच्या 10 आता का म्हशी हो आणि दुसऱ्या आता 5 खरेदी करायला. हो बरं. तर सध्या मार्केटचे रेट कसे वाटतात? कमी आहे जास्त कसे? थोडे टाईट आहेत बघा. टाईट आहेत. हा टाईट आहेत. कशामुळं आता हे? आता थोडं उष्णता ऊन वाढालंय हं. त्याच्यामुळं उचलालं दुधाचं. आजवर जरा चाऱ्यावर दूध थोडे आणि लोकांची दुधाची मागणी थोडी जास्त असते आता. हा जास्त आणि म्हशी असते ते आटत जातात. आटत जातात पहिल्या. त्यामुळं रेट. हो बरं. हा तरी म्हैस घेताना काय खात्रीला आहे का आपल्याला सांगता येते? कशी ओळखायची चांगली दूध देणार म्हैस? जातीवर ओळखू शकते ना. बरं. जातीचे म्हैस. बरं. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठली म्हैस आवडली काय? हो आवडले ना हे जापर म्हैस. बरं. हम्म. तुम्ही मुरा घ्यायचा का? हा मोरा घेतात. ही आवडली नाही का? हे बी आवडली. पण मुरा घ्यायचा. मोरा घ्यायची. हा बरं. अगोदरच्या मुरा आता. हा काय नाही घरा फक्त तोंडावर. हा तोंडाजवळ. हा मामा कुठले तुम्ही? आम्ही सालेगावचे. बरं. शेतकरी की व्यापारी? आम्ही शेतकरी हो पण भाकड्या म्हशीचा धंदा करतो. बरं. हो आकड्या म्हशीचे म्हणजे कसले? भाकड्या म्हशी गाभण करून विकतो आम्ही आणि गाभण सुद्धा घेऊन विकतो. बरं. हो आता सध्या ही एकच म्हैस आहे का तुमच्याकडे? ही एकच आणली आज बाजारला. बरं. हो कुठून आणलेली आहे? आम्ही सालेगावरून आणली. तालुका कळमनुरी डिस्ट्रिक्ट हिंगोली. बरं. हो. काय किंमत सांगू लागली? किंमत 2.25. 2.25. हो गाभण आहे की विलेली आहे? गाभण आहे. 12 दिवसाची कच्ची आहे. म्हणजे 12 दिवसानंतर वेत. हो 12 दिवसानंतर येणार. किती आहे त्याची म्हैस? हे दुसऱ्या वेताची आहे. दुसऱ्या वेळेस. हो दूध अंदाजे किती देऊ? दूध अंदाजे 17 लिटर देऊ शकते 17 लिटर. 2 टाइम. 2 टाइम. हो म्हणजे एका टाइमला जवळपास 8.5 8.5 लिटर देते. बरं. आता तुमच्याकडे काय तसं तुम्ही काढून बघले असते का? काढून बघलेलं आहे पहिल्या वेताला. काढून बघले हो हे आता दुसऱ्या वेळेस. हो बरं. थोडं फिरून दाखवते ना? हो फिरून दाखवून या आता तुमच्या हातात आहे ना. हा दाखवा. थोडं 1 मिनिट दाखवा. तुम्ही शेतकरी का मामा? हो सध्या कशा आता रेट म्हशीचे? टाईट हात टाईट टाईट रेट होते का? हो बरं. ही म्हैस किती रेट पर्यंत हो? आता यानं किती दाम किती सांगायला? 2.20 सांगा. 2.20. 2च्या मध्ये बाहेर कमी रमी. बरं. तुम्ही म्हशी घ्यायला आले की? आम्ही शेतकरी हो ते म्हैस घ्यायला आले का? म्हैस घ्यायला. दूध व्यवसाय आहे काय? हो बरं. आता एक म्हैस की 2 म्हैस घ्यायला? 2. दोन. रेट सध्या कशी कमी काही जास्त? नाही बरा आहे सध्या भाव. रेट बरा आहे सध्या. अजून नंतर आता वाढते हा आता उन्हाळ्यामुळे वाढते.